नमस्कार. आज आपण साऊथ इंडियामध्ये फेमस असणारी रसमची रेसिपी बघणार आहे. रोजच्या जेवणामध्ये आणि कोणतंही हेवी जेवण म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज खाल्ल्यानंतर थोडा रसम राईस खाऊनच एंड करतात. का तर जेवण पचायला खूपच सोपं जातं म्हणून. रसम बनवायच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तर आपण इकडे आज इन्स्टंट रसमची रेसिपी बघणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इकडे 2 चम्मच चिंच भिजत ठेवली होती. एक 15 मिनटं भिजवायची आहे आणि ते आता व्यवस्थित हाताच्या साहाय्याने कुस्करायची आणि त्यामधला जो चिंचेचा रस असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला गाळून. छान असं दाबून चिंचेचं कोळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर सेम भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक करून घेतलं होतं तेही ॲड करून घ्यायचं आहे. तूर डाळ शिजवून घेतल्यानंतर पातळ असं जे पाणी असतं ते 1 वाटी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर ही टोटल ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. नंतर ह्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इकडं एक खलबत्ता घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चम्मच काळी मिरी, 1 चम्मच जिरे, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच लाल तिखट, नंतर पाव चम्मच हिंग आणि 1 मोठा चम्मच लसूण घ्यायचा आहे आणि थोडासा कढीपत्ता ॲड करून छान आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही खलबत्त्यामध्ये न करता मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल, पण कसं खलबत्त्यामध्ये आपण केलं तर त्याला चव थोडी वेगळी लागते, त्यामुळेच खलबत्त्यामध्ये मी इकडे बारीक करून घेतलं आहे. तर थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे आणि एकदम बारीक असं हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. आपलं आता हे जे वाटण आहे ते छान बारीक झालं आहे. तर आपण जे चिंचेचं कोळ आणि टोमॅटोची प्युरी वगैरे ॲड केलं होतं त्यामध्येच हे वाटण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आता आपला रसम गॅसवरती आपण ठेवून घेऊयात आणि चवीनुसार मीठ देखील ॲड करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे आणि आपला जो रसम आहे तो शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि ह्यावरती आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. तर 1 चम्मच तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, भरपूर असा कढीपत्ता आणि लाल मिरची देखील ॲड करायची आहे. माझ्याकडे संपली होती त्यामुळे मी ॲड नाही केलेली. 1 ते 2 मिरच्या तुम्ही नक्की ॲड करा आणि हा तडका मस्त आपल्या रसमवरती आपल्याला ॲड करून द्यायचा आहे. छान असा आता हा तडका आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करून घ्यायची आहे. आणि आपण कढी करताना उकळी फुटायच्या अगोदरच गॅस कसा बंद करतो सेम पॅटर्नमध्ये आपल्याला रसम देखील करायचा आहे. तर जास्त आपल्याला हे रसम उकळून द्यायचं नाही. उकळी फुटायला सुरुवात झाली की गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करायचा आहे. तर नक्की जेवणाला आणि तोंडाला देखील चव आणणारा हा रसम तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.